मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 4थ्या वर्षात होते. कॉलेजजवळ राहण्यासाठी मी हॉस्टेल घेतले होते. मी एका शहरातून होते, पण कॉलेज दुसऱ्या शहरात असल्याने आणि माझ्या 2 मैत्रिणींनी एकत्र फ्लॅट घेतला. जेणेकरून प्रवासात त्रास होऊ नये. एक दिवस स्वयंपाकघर आणि बाथरूममधील नळ पूर्णपणे बिघडले होते. पाणी साचत होते. सर्वत्र गोंधळ झाला होता. मी इमारतीच्या मालकाला फोन केला आणि म्हटले, "मला एक चांगला नळकामगार हवा आहे. स्वयंपाकघर आणि बाथरूम दोन्ही खराब झाले आहेत. संपूर्ण फ्लॅट पाण्याने बुडू शकतो." आम्ही स्वतः साफ करायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. "कृपया लगेच कोणाला पाठवा." मालक म्हणाला, "ठीक आहे. माझ्याकडे एक तरुण मुलाचा नंबर आहे. तो चांगला आणि प्रामाणिक काम करतो. तो येईल आणि दुरुस्त करेल. पण खर्च तुमचाच लागेल." मी म्हटले, "ठीक आहे. फक्त लवकर पाठवा. इथे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे." तो दिवस शुक्रवार होता. थोड्या वेळाने दाराला ठोठावले. मी दार उघडले आणि समोर उभा असलेला मुलगा पाहून मी थक्क झाले. बस्मिल्ला, काय सुंदर दिसत होता. उंच, सुडौल शरीर, आकर्षक डोळे, केस. मी आयुष्यात असे सुंदर गोष्ट आवडते, हे खरे आहे. मी मुलींसारखी बोलणे काढत नाही, तरुणा मुलींसारखी बोलणे काढत नाही, पण त्याच्या सौंदर्यामुळे मी थोडा वेळ गोंधळले. तो म्हणाला, "हो मॅडम, काय समस्या आहे?" "स्वयंपाकघरात काय बिघडले आहे." मी एक शब्दही बोलू शकले नाही. तो पुन्हा म्हणाला, "काय झाले मॅडम? समस्या काय आहे? बाथरूममध्ये आहे की स्वयंपाकघरात?" मी अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत म्हटले, "मला मला कळत नाही." तो हसला आणि म्हणाला, "कसे कळत नाही मॅडम? समस्या तुमच्याकडे आहे की मी चुकीच्या घरात आलो?" मी लगेच सावरले आणि म्हटले, "हो, हो, समस्या आहे. स्वयंपाकघर आणि बाथरूम दोन्ही बंद झाला आहे. पाणी बाहेर पडत नाही. मुख्य समस्या बाथरूममध्ये आहे. तिथून स्वयंपाकघराचे पाणी जाते. म्हणून दोन्हीकडे अडथळा झाला आहे. या बघा." मी त्याला स्वयंपाकघर आणि बाथरूम दाखवले. बोलताना माझी घसा कोरडी पडत होती. तो म्हणाला, "मॅडम, मी पाहतोय की तुम्ही खूप घाबरलेले आहात. एकही शब्द नीट बोलू शकत नाही. घरात कोणी आहे का?" मी म्हटले, "नाही. आम्ही 3 जणी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनी आहोत. त्या दोघी कॉलेजात आहेत. फक्त मी घरी आहे." "तुम्ही का विचारता?" तो म्हणाला, "कारण मला समजू शकणाऱ्या व्यक्तीशी बोलायचे आहे. तुमच्याकडून मला काही संपवायचे आहे. माझ्याकडे इतर कामे आहेत." मी म्हटले, "ठीक आहे. तुम्ही तपासा. मी इथेच आहे. पैसेही मीच देईन." तो स्वयंपाकघरात गेला, उपकरणे काढली, बाथरूममध्ये गेला आणि अवघ्या 10 मिनिटांत काम संपवले. मग तो म्हणाला, "समस्या फार छोटी होती. तुम्ही स्वतःच साफ करू शकले असता. एक साधा नळ किंवा नळी घेऊन बाथरूममधील मुख्य ओपनिंगमधून ढकलले असते तर काम झाले असते. एखादे रुमाल किंवा कागद अडकले होते. एवढेच." मी विचारले, "ठीक आहे. तुमचे पैसे किती?" तो म्हणाला, "समजा की फुकट." मी म्हटले, "नाही, नाही. किती घ्याल?" तो म्हणाला, "जे द्याल ते." मी त्याला ₹100 दिले. तो म्हणाला, "हे जास्त आहे. ₹50 घ्या." आणि निघून गेला. तो गेल्यानंतर मी अस्वस्थ झाले. मला तो पुन्हा बघायचा होता. मला कळत नव्हते का? मी रात्रीच नळात पुन्हा कागदाचे रुमाल घालून अडकवले. दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला आणि म्हटले, "तुम्ही काहीच केले नाही. नळ पुन्हा बंद झाला आहे." तो म्हणाला, "कसे मॅडम? मी पूर्ण साफ केले होते." "तुम्ही डोळ्यांनी पाहिले नाही का?" मी म्हटले, "खरेच पुन्हा बंद झाले. आताच बंद आहे. मला कॉलेजला जाण्यापूर्वी 2 तास आहेत. कृपया येऊन बघा." तो म्हणाला, "मॅडम, माझ्याकडे काम आहे. उद्या करूया." मी म्हटले, "उद्या कसे?" "फ्लॅट बुडेल. आम्हाला स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये जाणे शक्य होणार नाही." तो म्हणाला, "ठीक आहे. मी दुसऱ्या ग्राहकाला सांगून येतो." तो आला. बाथरूममध्ये गेला, उपकरणे लावून तपासू लागला. मग म्हणाला, "मॅडम, ही अडचण काल नव्हती. तुम्ही काय घातले?" त्याने कागदाचे रुमाल बाहेर काढले आणि म्हणाला, "आज कोणीतरी नळात रुमाल घातले आहेत. काल असे काही नव्हते. समस्या छोटी होती. तुम्ही मोठे आहात. पुढच्या वेळी जर असेच केले तर मला फरशी फोडावी लागेल. मुख्य नळापर्यंत पोहोचायला लागेल. ते सोपे नाही." "खरेच?" तो म्हणाला. तो म्हणाला, "हो, असे करू नका. नळावर जाळी ठेवा. काही पडू देऊ नका. जर नळ पूर्ण बंद झाला तर इमारतीच्या करण्याचा मोठा खर्च येईल. 15-20 हजार रुपये सहज जातील." मी मनात म्हटले, "अरे रे, मी पुन्हा असे केले तर मला आणि मैत्रिणींना मोठा तोटा होईल. आम्ही पैशांसाठी झगडत आहोत. आई-वडील आमच्यासाठी खूप खर्च करतात." मी त्याला विचारले, "तुम्ही काय शिकत आहात?" तो म्हणाला, "मी फिजिओथेरपी कॉलेजच्या 5व्या वर्षात आहे." मी आश्चर्याने म्हटले, "प्लंबर आणि फिजिओथेरपी? कसे?" तो म्हणाला, "व्यवसाय आणि काम वाईट नाही मॅडम. मी प्लंबर म्हणून काम करतो, म्हणून मी वाईट माणूस नाही. मी फिजिओथेरपी शिकत आहे, चांगले गुण मिळवतो. काही विषयात तर उत्कृष्ट." मी रस्त्यावर पडलेलो नाही. मी विचारले, "माझे वडील काम का करता?" "माझ्या 2 बहिणी आहेत.
एक विवाहित आहे, दुसरी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात आहे. आई नोकरी करते पण पगार कमी आहे. मला घरखर्च, आईचा खर्च आणि बहिणीच्या शिक्षणासाठी मदत करायची आहे. हे काम चांगले पैसे देते. आईवर अवलंबून न राहता मी स्वतःची जबाबदारी घेतो. मी मदत करतो, घेत नाही. मी म्हटले, खरेच तुम्ही खूप चांगले माणूस आहात. देव तुम्हाला यश देईल. तुम्ही किती दिवसांपासून हे काम करता? तो म्हणाला, पहिल्या वर्षापासून. एका प्लगसोबत शिकलो. त्याने मला व्यवस्थित शिकवले. मी सिरॅमिक बसवतो, रंगकाम करतो, इलेक्ट्रिकल कामही करतो. पूर्ण व्यवसाय शिकलो आहे. घरी बसून आईच्या पैशावर जगण्यापेक्षा हे चांगले. मला भाऊ नाही, त्यामुळे कॉलेज संपल्यावर लष्करात जाण्याची गरज नाही. डॉक्टरकडे किंवा सरकारी नोकरी मिळेल. काम वाईट नाही मॅडम. काम ही इज्जत आहे. प्लंबर असो, इलेक्ट्रिशियन असो, रंगकाम करणारा असो, रस्त्यावर पडून राहण्यापेक्षा किंवा आईच्या पैशावर जगण्यापेक्षा हे चांगले. मी त्याला खूप आदर वाटू लागला. मी म्हटले, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून आदर करते. तुम्ही खरोखर प्रामाणिक आणि मेहनती आहात. देव तुम्हाला यश देईल. तो म्हणाला, तुमच्या आदराबद्दल धन्यवाद. नळ सांभाळा, व्यर्थ पैसे खर्च करू नका. नळ सांभाळा, व्यर्थ पैसे खर्च करू नका. मी पैसे विचारले. तो म्हणाला, नाही, मी काही घेत नाही. पुढच्या वेळी असे नुकसान होऊ देऊ नका. तुम्ही विद्यार्थी आहात. आई-वडील तुमच्यासाठी खूप काही करतात. त्यांचा विचार करा. तो निघून गेला. मी दररोज त्याच्याबद्दल विचार करू लागले. 2 दिवसांनी त्याला फोन केला आणि विचारले, कसे आहात? तो म्हणाला, ठीक आहे. नळात काही समस्या आहे का? मी म्हटले, नाही. नळ व्यवस्थित आहे. फक्त तुमची चौकशी करायची होती. तो म्हणाला, तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तीची चौकशी होणे ही माझी भाग्य. तुम्ही खूप सुसंस्कृत आहात. मी म्हटले, मॅडम म्हणू नका. मला स्नेहा म्हणा. मीही तुमच्यासारखीच विद्यार्थिनी आहे. मित्र समजा. तो म्हणाला, तुमच्यासारखी बहीण असणे ही माझी इज्जत. मी म्हटले, बहीण नाही, मित्र. आम्ही थोडे बोललो. पुन्हा 2 दिवसांनी मी फोन केला. मीच फोन करत होते, फक्त चौकशीसाठी. तो खूप प्रामाणिक होता. फोनवर जास्त वेळ बोलत नसे. शिक्षण बरोबर वेळ घालवणारा प्रकारचा नव्हता. एकदा फोनवर तो म्हणाला, मला क्षमा करा. मी व्यस्त आहे. बोलू शकत नाही. मी म्हटले, म्हणजे माझा आवाज ऐकायचा नाही? तो म्हणाला, नाही. ऐकणे ही माझी इज्जत आहे. मी म्हटले, पुन्हा मॅडम म्हणू नका. स्नेहा म्हणा. तुम्ही माझे जीवन उलथून टाकले आहे. मी तुमच्याबद्दल का विचार करते ते मला कळत नाही. तो म्हणाला, बोला. मी म्हटले, मी मुलांमागे लागणारी मुलगी नाही. मी कधीही मुलांशी गप्पा मारल्या नाहीत. मी मी सर्वांशी अंतर ठेवते. कॉलेजातही मी सर्वांशी कुटुंबातील आहे. आमच्या घरात मुलगी-मुलगा यांची मैत्री चालत नाही. पण तुम्हाला पाहिल्यापासून मला तुमची बोलाय आवडते. तुमचा आवाज ऐकायला आवडते. तो म्हणाला, मला भाऊ समजा. गरज पडल्यास फोन करा. मी म्हटले, मला भाऊ नको. किमान मित्र व्हा. देव आमच्यात प्रामाणिकपणा आणि स्वीकार ठेवो. तो थोडा आश्चर्याने म्हणाला, मला तुमचा फोन ऐकून आनंद होतो. मी म्हटले, एक दिवस तुम्ही चूक करा आणि मला फोन करा. मला तुमची आठवण येत असल्याचे सांगा. तो म्हणाला, देव काहीतरी चांगले घडवेल आणि फोन ठेवला. मी एक दिवस स्वतःला म्हटले, आज फोन करू नकोस. दुसऱ्या दिवशीही नाही. तिसऱ्या दिवशीही नाही. मी माझी इज्जत राखायची होती. तोही मला आठवेल अशी अपेक्षा होती. मी रात्री झोपेपूर्वी त्याच्याबद्दल विचार करत होते. अभ्यासाबरोबरच हेही चालू होते. आई-वडील मला पूर्ण विश्वासाने दुसऱ्या शहरात पाठवले होते. मी त्या विश्वासाला धक्का लावू नये असे मला वाटत होते. पण प्रेम हातात नसते. मी त्याला आवडू लागले होते. मी म्हटले, काही नळ बिघडले नसते, तर मी त्याला फोनच केला नसता. काही दुसरा आला असता, तर हे झाले नसते. एकदाही फोन केला नाही. मी स्वतःला स्वस्थ आणि इज्जतहीन वाटू लागले. मी स्वतःच त्याच्या मागे लागले होते. मी म्हटलेस, स्नेहा, हे विसर. अभ्यासाकडे लक्ष दे. हळूहळू सवय होईल. जो निर्माण करतो तोच विसरवतो. त्या दिवशी मी ठरवले की आता त्याला फोन करणार नाही. मी अभ्यास करेन, कॉलेज पूर्ण करेन आणि जुन्या जीवनाकडे परत जाईन. आठवडा संपला. मी स्वतःला जबरदस्तीने अभ्यासात गुंतवले. अचानक रात्री 11 वाजता त्याने फोन केला. कशी आहेस? एक आठवडा झाला, तू चौकशीही केली नाहीस. मी आतून खूप आनंदित झाले. माझे हृदय हलले. शेवटी त्याने फोन केला. मी म्हटले, शेवटी तुझा आवाज ऐकला. कालपर्यंत मी ठरवले होते की तू फोन केला नाहीस तर मी कधीच करणार नाही. मी स्वतःला बंद करेन. कारण मी इज्जतहीन वाटत होते. तू एका आठवड्यात माझी किंमत केली नाहीस. तो म्हणाला, एवढे सगळे का? मी कमावतो, काम करतो, अभ्यास करतो. मोकळा वेळ मिळाला की अभ्यास आणि व्याख्याने. घर, आई, बहिणी यांच्या जबाबदाऱ्या आहेत. मीच बाहेरून वस्तू आणतो. घर, नोकरी, कॉलेज सगळे सांभाळतो. वेळ कुठून काढू? माझा माफ कर. मी म्हटले, मी माफ करते. पण तुझा आवाज खूप आठवत होता. मी तुझ्यासाठी काय आहे? तू मला फोन का करतेस? मी म्हटले, मला कळत नाही. मी हा प्रश्न स्वतःलाही विचारला आहे. मी कधीही कुणाला आवडले नाही. मी कधीही मुलांशी बोलले नाही.
कॉलेजातही मी अंतर ठेवते. मी आदर्शील घरातील आहे. आमच्यात मुलगी-मुलगा मैत्री चालत नाही. पण तुला पहिल्या दिवसापासून मी पाहिले एक गोष्ट सांगते. तो म्हणाला, "सांग." मी म्हटले, "दुसऱ्या दिवशी मीच नळात रुमाल घातले होते. तुला लवकर बघायचे होते म्हणून." तो म्हणाला, "मी ओळखले होते. ते हाताने घातलेले दिसत होते. मी या कामात अनुभवी आहे." मी विचारले, "मग या सगळ्याचं शेवट काय?" तो म्हणाला, "मी 5व्या वर्षात आहे. अजून 1 वर्ष बाकी आहे. माझ्या जबाबदाऱ्या खूप आहेत. मी तुला वचन देऊ शकत नाही की मी तुझ्यासोबत राहीन. सध्या माझ्याकडे इतकी कामे आहेत की लग्न, साखरपुडा यांचा विचारही करू शकत नाही." मी म्हटले, "तरीही विचार कर. जर नशीब असेल तर 1 वर्ष थांब. कदाचित गोष्टी व्यवस्थित होतील. मग तू माझ्याकडे ये, साखरेची अंगठी आणि बोटांची अंगठी पुरेसे." मी आईवडिलांना तुझ्या परिस्थितीबद्दल सांगेन. मी तुझ्यासोबत उभी राहीन. तू स्वतःच्या पायावर उभा होईपर्यंत मी थांबेन. तो म्हणाला, मला वैयक्तिकरित्या हरकत नाही, पण परिस्थिती आहे. त्यानंतर आम्ही दररोज बोलत होतो. त्याला 1 महिना अभ्यासाला होता. मलाही. मी म्हटले, "आपण 1 महिना थोडे अंतर ठेवूया. परीक्षा आहेत. चांगले गुण हवे आहेत. मी तुझ्या अपयशाचे कारण व्हायला नको." तो म्हणाला, "मी हेच सांगणार होतो. मला लाज वाटत होती की तू समजशील की मी दूर जातोय." त्या महिन्यात आम्ही फारसे बोललो नाही. 10 दिवसांनी मी चौकशी करत असे. तोही प्रोत्साहन देत असे. आम्ही अभ्यास केला. मी 4थ्या वर्षात उत्तीर्ण झाला. तोही 5व्या वर्षात उत्तीर्ण झाला. आता मी अंतिम वर्षात होते. तोही अंतिम वर्षात. त्यानंतर आम्ही पुन्हा दररोज बोलू लागलो. अभ्यास संपल्यावर मी म्हटले, "आता तुला एक पाऊल उचलावे लागेल. तू माझ्या आई-वडिलांकडे यायला हवे. मी हे शहर सोडणार आहे. हॉस्टेल सोडणार आहे. मी घरी जाईन. मग मी तुला फोनही करू शकणार नाही. मग आपल्या संबंधाचा शेवट काय?" तो म्हणाला, "ठीक आहे. मला 6 महिने द्या. साखरेची अंगठी आणि बोटांची अंगठी जमा करतो आणि येतो. मी आजच तुझ्याशी लग्न करायला तयार आहे." मी म्हटले, "खरे का अमित?" तो म्हणाला, "खरे." मी घरी गेले. कॉलेज पूर्ण केले. पदवी मिळाली. मी शहरातील एका बांधकाम कंपनीत आर्किटेक्ट इंजिनियर म्हणून नोकरी शोधली. पहिल्याच मुलाखतीत निवड झाली. जेव्हा मोकळी असे तेव्हा मी अमिताला फोन करत असे. तो म्हणायचा, "तू मोकळी असतानाच फोन कर. तुझ्या आई-वडिलांसमोर अडचण येऊ नये." तोही फिजिओथेरपी पूर्ण करून एका डॉक्टरांकडे काम करू लागला. एकदा त्याने म्हटले, "स्नेहा, आई-वडिलांना थोडे सांग." मी आईला सांगितले. आई म्हणाली, "तो प्लंबर आहे." मी म्हटले, "आई, तो फिजिओथेरपीचा डॉक्टर आहे. 6 वर्षे कॉलेज. आता डॉक्टरांकडे काम करतो. पुढे सरकारी नोकरी किंवा स्वतःचे क्लिनिक उघडेल. कॉलेज पूर्ण करून घरी बसणाऱ्यापेक्षा हे चांगले नाही का?" आईने बाबांना सांगितले. हां. बाबा म्हणाले, "प्लंबरचा व्यवसाय चांगला नाही." मी म्हटले, "बाबा, तो तात्पुरता होता. आता तो स्वतःच्या पायावर उभा आहे." आई आणि बहिणींची जबाबदारी घेतली. मेहनती माणूस आहे. "त्यात काय वाईट?" बाबा म्हणाले, "ठीक आहे. तो त्याच्या घरच्यांना घेऊन येईल." मी अमिताला सांगितले. तो आई, मामा, काका आणि लहान बहिणीला घेऊन आला. आमच्या कुटुंबाने त्यांचे स्वागत केले. बाबांनी होकार दिला. बाबा अमिताला म्हणाले, "अमित, मी ऐकले आहे की तू मेहनती आणि जबाबदार तरुण आहेस. मी तुझ्यावर दबाव टाकणार नाही. मला फक्त साखरेची अंगठी आणि बोटांची अंगठी हवी. माझी मुलगी तिच्या हातात 2 बांगड्या घालेल. मी तिला आधीच फक्त तू मेहनत कर आणि काम कर." अमित म्हणाला, "मी काम करतो काका. प्लंबर, इलेक्ट्रिकल सगळे. आता डॉक्टरांकडे चांगले पैसे मिळतात." बाबा म्हणाले, "मी तुला 1 ते 1.5 वर्षाची मुदत देतो. तुझे घर तयार कर, फर्निचर लाव. मला हंगाम, भेटवस्तू काही नको. फक्त घर तयार कर." अमितने स्वतःला खूप कष्ट दिले. डॉक्टरांकडे काम करत असताना विश्रांतीच्या वेळेत प्लंबरचे कामही करत असे. 6 महिन्यात घर तयार झाले. 3 खोल्यांचे फर्निचर जमा केले. बाबांनी 1 बेडरूम, डायनिंग आणि 1 मुलांची खोली मागितली होती. सलून आम्ही आणणार होतो. 1 वर्षात सर्व काही तयार झाले. लग्न झाले. लग्नानंतर अमिताला सरकारी नोकरी मिळाली. पण नशिबाने त्याला दुबईतील एका मोठ्या रुग्णालयात फिजिओथेरपिस्टची नोकरी मिळाली. पगार खूप चांगला होता. आम्ही दोघेही गेलो. मीही तिथे एका मोठ्या बांधकाम कंपनीत नोकरी मिळवली. आमचे पगार चांगले होते. 3 वर्षे आम्ही तिथे राहिलो. दरवर्षी घरी भेटायला येत होतो. आम्ही आमच्या शहरात 4 मजली घर विकत घेतले. गाडीही घेतली. आमची परिस्थिती खूप सुधारली. बाबा म्हणाले, "स्नेहा, नशिबाने तुला चांगला वर मिळाला. तू आदर्शील आणि मेहनती मुलगी आहेस." देवाने तुला चांगला, प्रामाणिक आणि सुंदर तरुण दिला. देव तुझ्यावर रागावणार नाही. आम्ही आईवडिलांना खूप आदर करतो. विशेषतः बाबांना. कारण त्यांनी अमितावर कधीही दबाव टाकला नाही. मी इच्छिते की प्रत्येक बाबा असावा. मुलीच्या सासूरवाशाकडे पाहताना व्यापारी दृष्टिकोन ठेवू नये. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही
अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.